चॅनलला सबस्क्राईब करा। उपजिल्हा प्रमुखांना जर विचारात जर घेत नसतील, शिवसेना तालुका प्रमुखाचं काम होतं की फोन करून बाबा की आम्ही भाजप संघती मीटिंग करतोय आणि तुम्हाला तिथे यायचंय। संपर्क प्रमुख माननीय श्री महेश नाना साठे साहेब यांच्याकडं मी तक्रार केली। बीजेपीचे महादेवजी कावळे ते बी काम करतात आणि आम्ही दोघं जण मित्रच आहे। आम्ही लहानपण मिसरूट नव्हतं माझ्यातून तोंडावर, तेव्हापासूनचा शिवसैनिक आहे मी आताचा शिवसैनिक नाही। त्यामुळं विषय येत नाही की दोनशे बाणाचं काम करणार नाही। समर्थन करता नाही, दहशत ही नाशिक कुठं मला तर जाणवलीच नाही आणि कुठं आहे म्हणून नाहीच। कुठं आहे दहशत? 100%। का तर पक्षाचा विचार तर करावा लागेल। पक्षाचा विचार, परंतु तुमचाच पक्षाने विचार केला नाही याचं काय? नमस्कार, स्वराज्य मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या सोबत प्रभाग क्रमांक 2 मधून ज्यांनी अपक्ष फॉर्म भरला त्या म्हणजे जयश्री दीपक खंडागळे। प्रभाग क्रमांक 2 अ मधून त्यांनी अपक्ष फॉर्म भरले आहेत। त्यांचे मिस्टर दीपक खंडागळे जे की शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। खंडागळे साहेब नमस्कार। नमस्ते। आज आपण बघू शकता की आपण शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर उपजिल्हा प्रमुख आहात, तरी सुद्धा आपल्यावरती ही वेळ आली की आपण अकलूजच्या प्रभाग क्रमांक 2 मधून अपक्ष फॉर्म भरला, याचं कारण काय? ह्याचं कारण म्हणजे आमचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ, शहर प्रमुख महेश पवार यांनी माजी आमदार श्री रामभाऊ सातपुते साहेबांच्या इथं 2-3 बैठकी झाल्या। त्या बैठकीमध्ये मला विचारात न घेता ती बैठकी झाल्या। फॉर्म्युला ठरला त्यांचा, त्या 4 जागा काहीतरी दिल्यात शिवसेनेला दिलेल्या असताना मला विचारात न घेता, मी स्थानिकचा अकलूजचा रहिवासी, ह्या अकलूजमध्ये आपल्या 2 नंबर प्रभाग 4 नंबर प्रभागामध्ये चांगलं काम आहे। आपलं सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत। तुम्हाला सांगतो, कडबा वाटप असेल, शिलाई मशीन वाटप असेल, धान्य वाटप असेल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धान्य वाटप असेल, मोमेडीन समाज मुस्लिम समाजाच्या ह्याला 100 कुटुंबांना ती शिदा वाटप केलेलं असेल, शिवजयंतीच्या निमित्त साड्या वाटप, धान्य वाटप असेल, अशा भरपूर उपक्रम राबवलेले आहेत आपण। एवढं असताना उपजिल्हा प्रमुखांना जर विचारात जर घेत नसतील, शिवसेना तालुका प्रमुखाचं काम होतं की फोन करून बाबा की आम्ही भाजप संघती मीटिंग करतोय आणि तुम्हाला तिथे यायचंय। त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला की आपल्याकडे आता शिंदे गटाचं उपजिल्हा प्रमुख पद आहे आणि आपल्या परस्पर ह्या जर गोष्टी मिटिंगा होत असतील किंवा युती संदर्भात बातचीत होत असेल तर याची आपल्याला कानोकान खबर नाही। या संदर्भात आपण काही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार वगैरे केली? संपर्क प्रमुख माननीय श्री महेश नाना साठे साहेब यांच्याकडं मी तक्रार केली। बोललो त्यांना की ही आपल्याला विचारात घेत नाही। ते ह्यांनी 2-3 बैठका टाकल्यात आणि बैठकी टाकलेल्या असताना नानासाहेबांना ही कल्पना दिली मी, पण नानासाहेब बघू म्हणले होते, आपण बसू आणि बोलू त्यांना। मग तसं झालेलं असताना सुद्धा त्यांनी त्या गोष्टी कानाडत्यात टाकल्या। त्यांनी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमचा निर्णय तुम्ही घ्या, माझा निर्णय मी स्वतंत्र घेतो। माझं काम आहे, माझं सुखदुःखात लोकांच्या संगती मी वागलेलो आहे। समस्या काय असेल तर लोकांच्या सोडवलेल्या आहेत। रेशन कार्ड असेल, कोणाचं आधार कार्ड असेल, कोणाचं काही असेल, त्या गोष्टी मी भरपूर केलेल्या आहेत त्या। त्यामुळं माझं लोकांचंच मत आहे की उभा राहा, आज तोड तू लोकांसाठी केलं आणि आज तुझ्यासाठी स्वतःसाठी कर, असं जनतेचं मत आहे, म्हणून मी ती पाऊल उचललं। परंतु आपल्याला त्यात विचारात न घेतल्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे। परंतु एवढं होऊन सुद्धा अकलूज नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्यासाठी आपल्याला विचारणा झाली होती का? नाही। मग आपण आपला हा निर्णय स्वतंत्र निर्णय आहे? हा, स्वतंत्रच म्हणावं लागेल का? ज्या ठिकाणी मी बी काम करतोय आणि बीजेपीचे महादेवजी कावळे ते बी काम करतात आणि आम्ही दोघं जण मित्रच आहे। आम्ही लहानपणापासून जे कार्यक्रम केलेले, कडबा वाटप केलेला, शिलाई मशीन केलेलं असेल, ही अनेक गोष्टी असतील ते आम्ही संगमंगच केलेले आहेत। त्या कडबा वाटप कार्यक्रमामध्ये सचिन गायकवाड म्हणून आहेत, महादेव कावळे आहेत, दीपक खंडागळे, सुषम गायकवाड आहे, राजू गायकवाड आहे,
ती पाणी टाक्या वाटप केलेल्या, परत तुम्हाला सांगतो 3 छावण्यांना 3 ट्रका कडबा वाटप केलेला. हे पुरावा आहेत, पेपर आहेत आमच्याकडं. असं म्हणजे आम्ही हे बोलत नाही. सामाजिक उपक्रम भरपूर राबवलेत आणि सगळ्याच्या सुखदुःखाला रात्रीच्या 2 वाजू 1 वाजू ही काम केलेलं आहे. त्यामुळं 100% अपेक्षा म्हणावंच लागेल जनतेकडून की आपल्याला पूर्ण साथ मिळेल. आपला प्रभाग पाहता प्रभाग क्रमांक 2 जवळपास 35च्या आसपास लोकसंख्या आहे, बरोबर? काय वाटतं नक्की जनता आपल्याला सहकार्य करेल? 100%. नाही, आत्ताच आपण म्हटलं की महादेव कावळे जे आपले प्रतिस्पर्धी आता उमेदवार आहेत, बरोबर. या ठिकाणी त्यांच्या कन्या उभ्या आहेत व तसेच शरदचंद्र पवार गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांचेही उमेदवार आपल्या प्रभागातून रिंगणात आहे. तशी लढाई ही चुरशीची होईल का एकतर्फी होईल? तुळशीची होणार, नक्कीच. वादच नाही. नाही, आपण जसं म्हणालात की आमची मैत्रीपूर्ण संबंध, आम्ही एकमेकाचे मित्रच आहे. हो. जर उद्या गरज पडली तर मित्रासाठी फॉर्म माघारी घ्यायची, तर त्या संदर्भात आपण काय सांगा? नाही, ती जर गोष्ट तशी मित्राला जर वाटली असती आणि मित्रांनी जर मला बोलला असताना तर मग मी त्या गोष्टी केल्या असत्या. म्हणून मित्रांनी अकलूजच्या आता भाऊंचा सुद्धा, रामभाऊंचा सुद्धा विषय येत नाही ह्याच्यामध्ये. कसा येत नाही की भाजप शहर प्रमुख ही जे असतं अकलूजचं शिवसेना शहर प्रमुख आणि भाजपचे ह्याच्यावरच ती उमेदवार ठरवले जाते. ते कुठले कोण उमेदवार आहे काय. आता म्हैसरत तालुक्याचे शिवसेना प्रमुख सतीश सपकाळ 35 किलोमीटर आहेत अकलूज पासून. आता तालुका प्रमुखांना काय माहित नाही अकलूज मधलं कुठं लढवायची, कुठं काय करायचं काय. म्हणून महेश पवारला माहिती आहे. आणि मी वारंवार ते गोष्टी सांगत होतो की आपली ताकद आहे 2 नंबर प्रभागामध्ये आणि आपण काम केलेलं आहे. लोकांच्या नडे अडचणीला आपण उभा राहिलोय. निम्या रातचं सुद्धा आपण गेलेलो आहे. त्यामुळं आपलं काम आहे. मग त्या कामाच्या जोरावरती आपल्याला तुम्ही बैठकीच्या टायमिंगला मला बोलवा. मग तुम्ही शिवसेनेच्या बैठकीला तुम्ही बोलवता आणि बीजेपीच्या ज्या टायमिंगला महायुतीची बैठक बसेल त्या टायमिंगला तुम्ही बोलवत नाही. म्हणजे ही काय, म्हणजे आतून सांगेवांगेनं हा विषय झालेला. निश्चितपणे आपला रोख आहे की जे आपल्या तालुक्यातले जे तुमचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला विचारात घेतलं नाही. परंतु आता जसं पाहता की अकलूज नगर परिषदेमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 ते 4 उमेदवार हे शिंदे गटाला दिलेले आहेत आणि आपला अपक्ष फॉर्म आहे. तर पुढं उद्या प्रचार चालू झाल्यानंतर आपली भूमिका काय राहणार आहे त्या शिंदे गटाच्या उमेदवारांच्या बाबतीत? आता आपली भूमिका माननीय श्री महेश नाना साठी साहेबांना फोन करणार आहे, त्या विषयावर बोलणार आहे आणि नानासाहेब जे बोलतील ते पुढं विषय करू. म्हणजे एका बाजूला तुम्ही स्वतः अपक्ष आणि एका बाजूला पक्षाचा सुद्धा विचार, म्हणजे ह्या दोन्ही बांधावरती पाऊल ठेवून तुम्ही आता निवडणुकीसाठी सामोरं जाणार असं म्हणावं का? हो 100%. का तर पक्षाचा विचार तर करावा लागेल. पक्षाचा विचार, परंतु तुमचाच पक्षाने विचार केला नाही याचं काय? नाही, पक्ष आमचे कुटुंब प्रमुख श्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेता ना म्हणता कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि त्यांच्याच पावला पाऊल टाकून आम्ही शिवसेनेचं कार्य करतोय. त्याच्यामुळं कुठली सुद्धा शिवसेना ही धनुष्यबाण आमच्या रक्तातच आहे. आम्ही मिसरूट नव्हतं माझ्यातून तोंडावर, तेव्हापासूनचा शिवसैनिक आहे मी आताचा शिवसैनिक नाही. त्यामुळं विषय येत नाही की धनुष्यबाणाचं काम करणार नाही. म्हणजे तुम्ही इथून पुढे सुद्धा धनुष्यबाणाचं काम करत राहा? 100%. काय वाटतं, आपण प्रभाग क्रमांक 2 मधनं उभे आहात आणि लढत सुद्धा अतिशय चुरशीची आहे, परंतु प्रत्येक जण कोणता ना कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीत सामोरं जात आहे. आपलं नक्की विजन काय असणार एक अपक्ष उमेदवार म्हणून? रोड असेल, गटरी असलेल्या, परत तुम्हाला सांगतो नाला स्वच्छता वडा, आमच्या घरापाशी भरपूर घाण बिन आहे वडा, ती स्वच्छतेबाबत असेल. परत तुम्हाला सांगतो जो लोक भाडतरी राहतात ते अनेक वर्षे इथं अकलूजमध्ये, ते गावठाणाचा विषय आणखीन स्थगितच आहे. त्या गावठाणाच्या ह्याच्यामध्ये त्या लोकांना कसं बसवता येईल, ह्या अशा गोष्टी आहेत सामाजिक कार्याच्या,
ती 20-20 25-25 वर्षे ह्याच्यावर माणूस आणखीन कुणीच बोललेला नाही. तो मुद्दा एक आहे आपला धरून चालण्याचा. ते प्रभाग क्रमांक 2 मध्ये अशा कुठल्या अडचणी आहेत की ज्यांना ते फेस कराव्या लागत आहेत गोष्टी? माझ्या मते मला तर कुठल्या अडचणी सांगावं लागणार नाहीत कुणाला, जनतेला. का तर जनतेसमोर मी असा उघड आहे. मी गेलो ना जनतेसमोर तर जनतेला माहिती आहे की दीपक खंडागळे काय आहे ते. मी आश्वासन देऊन किंवा लालच देऊन तसल्या गोष्टी करणारा नाही. मी घरामध्ये जाऊन बसून काम करणारा कार्यकर्ता. मी तसला कार्यकर्ता नाही. आपल्याच मित्रपक्षांकडून काही वारंवार आरोप केले जातात की दहशत मुक्त अकलूज किंवा अकलूज म्हणजे जो दडपशाही आहे, दहशतवाद आहे, हा संपवायचा आहे. निश्चितपणे आपण त्याच्याच बाजू समर्थन करता? नाही, दहशत ही नाशिक कुठं मला तर जाणवलीच नाही. आणि कुठं आहे म्हणून नाहीच. कुठं आहे दहशत? निश्चितपणे आपण बघू शकता की मोहिते पाटील परिवार असेल, गेल्या 3 पिढ्यांचं राजकारण, 4थी पिढी त्यांची आज राजकारणात आहे. आणि आपला किंवा मित्रपक्षांचा एकच अजेंडा आहे की दहशत मुक्त अकलूज हा अजेंडा घेऊन या निवडणुकीसाठी ते सामोरे जात आहेत. मग याबाबत आपलं नक्की म्हणणं काय की खरंच अकलूज मध्ये दहशत आहे का किंवा दडपशाही आहे का? नाही, कुठली दडपशाही नाही, दहशत नाही, कुठलंच काही नाही. म्हणजे तसं म्हणताच येणार नाही. का आता प्रत्येकाचं अजेंडा असतात. प्रत्येक पक्षाचे एकामेकावर आरोप करणं, एकामेकावर हे करणं, आता ती कॉमन गोष्ट झालेलं. म्हणजे कोणी कोणावरती टीका करणं, कोणी बरं जाऊ दे आता त्या विषयावरती आपल्याला नाही बोलायचं. तर आपण जे आहे तुम्ही जे म्हणताय की दडपशाही गुंडीशाही काय तसल्या गोष्टी नाही आहे. आता प्रत्येकाला कसं आहे की मुंगीला जर आपण खवळलं तर मुंगी चावते. प्रत्येकाचं ते असतंय, काही ना काही असतंय प्रत्येकाचं. त्याचं आपण एवढं गांभीर्य घेण्याचं कारण नाही. अकलूज नगर परिषदेच्या निवडणूक मध्ये आपल्याला विचारात घेतलं नाही, परंतु नगर परिषद निवडणूक झाली की लगेच तोंडावरती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपत आहेत. याबाबत आपली नक्की भूमिका काय असणार आहे? नाही, ते पंचायत समिती जिल्हा परिषदला हा विषय बैठक घेऊनच वरच विषय होणार. हे काही खाली होणार नाही. कशामुळे खाली होणार नाही? आता नगर परिषदला मला बगलं टाकलं. आता नगर परिषदला बगलं टाकलं त्या टाइमला बी करू शकतात तसे. त्यामुळं आपले पक्षाचे नेते संजयजी मोरे साहेब त्यांच्याकडे बी विषय करणार आहे, काम कानावर घालणार आहे. आणि काय वाटतं तुम्हाला, कोणत्या कारणामुळे या अकलूज नगर परिषद निवडणुकीपासून अलिप्त ठेवण्यात आलं? कारणामुळं म्हणजे हेच, आता मी जर तिथं आलो तर मी 2 नंबर प्रभागच मागणार, बरोबर. आणि तिथं अकलूज भाजप शहर अध्यक्ष महादेवजी कावळे त्यांची मुलगी 2 मध्येच आहे आणि मी तर 2 मध्ये ठाम राहणार. मग ती त्याच्यामुळं मला कदाचित तसं वाटतं की टाळलं असावं. काय वाटतं की बाबा नक्की अकलूज नगर परिषदेचा आशिया खंडातील नंबर 1 ची ग्रामपंचायत राहिलेल्या या अकलूजचा ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये रूपांतर झालं, ही पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीचा गुलाल कोण घेत? गुलाल कोण गेला असं आपण तर सांगू शकत नाही. का शेवट जनता ठरवते. जनतेचा मालक आपण होऊन चालत नाही. जनता ज्याला पसंत करल त्याच्या अंगावर गुलाल पडत. आपल्या अकलूजचं एक समीकरण आहे की अकलूज म्हटलं की मोहिते पाटील आणि मोहिते पाटील म्हटलं की मोहिते पाटलाने दगड जरी उभा केला तरी तो निवडून येत असतो. याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, हाय मोहिते पाटलांचं अस्तित्व मोठं आहे. म्हणजे असं म्हणता नाही, यांचं बी आहे. पण आपण बोलू शकत नाही. म्हणजे कसं की ह्यांचं जवळजवळ 40 माझ्या मते 40-45 वर्ष त्यांनी घालवलेत. ते बी जमतेम आहेत आणि हे बी जमतेम आहेत. आता सत्तेत आहे, कोणाचं काय कसं होईल काय सांगता येत नाही. जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील? हो, 100%. त्यात वादच नाही. आणि मी चहा सुद्धा पाजत नाही मित्राला म्हणा किंवा कार्यकर्त्याला. पण शून्य मी असताना माझ्या माग
500 पोरं सारखं म्हणजे कुठणीकडे काय कार्यक्रम काय घेता असतात पोरं. त्यामुळं माझं जे आहे काम त्याच्यावरती 100% मला विश्वास आहे की जनता मला करेल मतदान. खूप खूप धन्यवाद खंडागळे साहेब, आपण स्वराज्यशी बोलताना आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वराज्य चॅनल तुमचे बी आम्हाला विचारात घेतले, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले. तुमचं बी स्वराज्य चॅनेलला पुढची वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर हे होते दीपक खंडागळे, जे की सोलापूर जिल्हा उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे ते उपजिल्हा प्रमुख आहेत आणि प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांच्या मिसेस जयश्री खंडागळे या ठिकाणी निवडणुकीसाठी सामोरं जातात. आपण बघू शकता की बरीच मोठी चुरस या अकलूजच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे. कारण का राष्ट्रवादी गट असेल, शरदचंद्र पवार गट असेल, बहुवंचित बहुजन आघाडी असेल, अपक्ष उमेदवार असतील किंवा बीजेपी असेल, या सर्वांचीच चुरस आपल्याला या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघायला भेटत आहे. खूप खूप धन्यवाद. स्वराज्य मध्ये सर्वांचा आभार.